नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विषय नागरिकशास्त्र धडा 3रा भारतीय संविधानाची प्रास्ताविका व वैशिष्ट्ये. तर काय काय पाहणार आहोत? प्रास्ताविका, भारतीय संविधानाप्रमाणे राज्याचे स्वरूप, भारतीय संविधानाची उद्दिष्टे, भारतीय संविधानाची उद्दिष्टे. तर पाहूया. तर इथे चित्र दिलेलं आहे. संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडताना पंडित जवाहरलाल नेहरू. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेसमोर उद्दिष्टांचा ठराव मांडला. पुढे त्यातूनच भारतीय संविधानाची प्रास्ताविका व उद्देशिका विकसित झाली. तर संविधानाचा ठराव कधी मांडला? 13 डिसेंबर 1946 रोजी. आणि कोणी मांडला? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. तर प्रास्ताविका, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेला प्रास्ताविका किंवा उद्देशिका किंवा सरनामा असे म्हणतात. भारतीय संविधानाची प्रस्तावना इंट्रोडक्शन आहे, तर आपण प्रास्ताविका, उद्देशिका, सरनामा असे म्हणतो. संविधानाच्या प्रास्ताविकेतून संविधानाची मूल्य उद्दिष्ट स्पष्ट होतात, म्हणून प्रास्ताविकेला संविधानाचा आत्मा असे म्हटलेले आहे. आता संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये काय आहेत? संविधानाची मूल्य उद्दिष्ट स्पष्ट होतात, म्हणून प्रास्ताविकाला संविधानाचा आत्मा असे म्हटलेले आहे. करून पहा. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे तुमच्या हस्ताक्षरात लेखन करा. तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या शब्दामध्ये. भारताचे संविधान भारताच्या लोकांनी तयार केलेले आहे, स्वेच्छेने स्वीकारलेले आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य म्हणून घोषित केले आहे. आता भारताचे संविधान आहे ते भारताच्या लोकांनी तयार केलेलं आहे. ते स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने बनवलेलं आहे, स्वेच्छेने स्वीकारलेलं आहे आणि स्वीकारलेलं आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत भारताचे सार्वभौम म्हणजे सार्वभौम आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे, गणराज्य आहे म्हणजे जनतेचं राज्य आहे म्हणून घोषित केलं आहे. भारतीय संविधानाप्रमाणे राज्याचे स्वरूप. आता या प्रास्ताविकामध्ये राज्याचे स्वरूप काय? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. आता सार्वभौम म्हणजे काय? ज्या देशावर कोणत्याही बाह्य शक्तीचे नियंत्रण नसते आणि जो देश स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास पूर्णपणे स्वतंत्र असतो, या देशास सार्वभौम म्हणतात. सार्वभौम म्हणजे आपण कुठल्याही बाह्य शक्ती म्हणजे बाहेरच्या ताकदीवर आपलं नियंत्रण नाही. आपण आपले निर्णय स्वतः घेतो, स्वतंत्र घेतो, त्या सार्वभौम असे म्हणतात. भारताला स्वतःचे कायदे करण्याचा, परराष्ट्र धोरण ठरवण्याचा सर्वोच्च अधिकार आहे आणि भारत देशाला स्वतःचे कायदे व परराष्ट्र धोरण ठरवण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. समाजवादी, देशातील संपत्तीची निर्मिती समाजाने मिळून केलेली असते, त्यावर राज्यसंस्थेची मालकी आहे, याला समाजवादी अवस्था असे म्हणतात. देशातील संपत्तीची निर्मिती समाजाने मिळून केलेली आहे आणि त्यावर राज्यसंस्थेची मालकी आहे, याला समाजवादी व्यवस्था म्हणतात. संपत्तीचे केंद्रीकरण न होता समाजात आर्थिक व सामाजिक विषमता कमी करणे याचे उद्दिष्ट आहे. आता संपत्ती एकाच ठिकाणी न जाता समाजात आर्थिक व सामाजिक विषमता कमी करणे हे या ध्येयाचं उद्दिष्ट आहे. धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्याचा स्वतःचा असा कोणताही अधिकृत धर्म नाही. सर्व धर्मांना समान मानले जाते. प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धेनुसार धर्माचे पालन करण्याचा पूर्ण स्वातंत्र्य आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्याचा स्वतःचा कोणताही अधिकृत धर्म नाही आहे. सर्व धर्म समान मानले जातात. प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धेनुसार धर्माचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. आता पुढे लोकशाही. लोकशाहीमध्ये सत्तेचे उगमस्थान लोक असतात. ते स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात. लोकांसाठी चालवलेले शासन अशी या व्यवस्थेची ओळख आहे. आता लोकशाहीचे उगमस्थान कोण आहेत? लोकच आहेत. ते त्यांच्यातील स्वतः काही प्रतिनिधी निवडून देतात. लोकांनी लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन ही या व्यवस्थेची ओळख आहे, लोकशाहीची ओळख आहे. आता गणराज्य. गणराज्यामध्ये देशातील सर्व सार्वजनिक पदे, उदाहरणार्थ राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच इत्यादी ही वंशप्रमाणे कोणाकडे जात नाहीत. ही पदे ती कोणाकडे वंशप्रमाणे जात नाहीत. ही पदे जनतेकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे विशिष्ट काळासाठी निवडलेल्या प्रतिनिधीकडे असतात. आणि ही जी पदं आहेत ती वंश परंपरा म्हणजे चालू आजोबा झाले, वडील झाले, त्यांचा मुलगा झाला, त्यांचा मुलगा असं नाही. जनतेकडून निवडून आलेले, जनतेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडून विशिष्ट काळासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधीकडे ही पदे असतात. आता भारतीय संविधानाची उद्दिष्टे पाहूया. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून पुढे आलेले न्याय, स्वातंत्र्य, क्षमता, बंधुता या मूल्यावर आधारलेली भारताची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट संविधानाने स्वीकारले. आता संविधानाने काय स्वीकारलेलं आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर आधारलेली भारताची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट संविधान सभेने स्वीकारला. आता न्याय, कुणावरही जात, धर्म, वंश, लिंग, भाषा आधारित कोणताही भेदभाव न करता सर्वांना प्रगतीची समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे न्याय. कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे. तो कशामुळे झाला नाही झाला पाहिजे? कोणाची जात ही विशिष्ट जात आहे, कोणाचा विशिष्ट धर्म आहे, वंश आहे, लिंग आहे, भाषा या विरुद्ध कोणावरही भेदभाव न करता सर्वांना प्रगतीची समान संधी निर्माण करणे म्हणजे न्याय होय.
यात सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचा समावेश होतो. याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचा समावेश होतो. स्वातंत्र्य. नागरिकांवर कोणतेही अयोग्य निर्बंध नसणे, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक वातावरण असणे, म्हणजे स्वातंत्र्य होय. यामध्ये विचार, अभिव्यक्ती, संचार, संघटन, व्यवसाय, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य अंतर्भूत आहे. आता नागरिकांवर कोणते अयोग्य निर्बंध नसणे, म्हणजे हे तुम्ही हेच करा, हेच करू नका, याबद्दल कोणतेही निर्बंध भारतामध्ये नाहीये. व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक वातावरण म्हणजे स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाच्या विकासासाठी पोषक वातावरण आहे. तर याच्यामध्ये विचार करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, संचार कुठे फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, संघटित होण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य आहे. हे सर्व स्वातंत्र्य आहेत. समता. जात, धर्म, वंश, लिंग, भाषा, जन्मस्थान यानुसार कोणालाही श्रेष्ठ कनिष्ठ न मानता सर्वांना समाज दर्जा देणे म्हणजे समता होय. आता याच्यामध्ये कोणीही व्यक्ती श्रेष्ठ नाही, कनिष्ठ नाही. कुठलीही जात श्रेष्ठ नाही, कनिष्ठ नाही. सर्व समान आहेत. जात, धर्म, वंश, लिंग, भाषा, जन्मस्थान सगळं समान आहे. आता पुढचा मुद्दा आहे बंधुता. देशातील सर्व नागरिकांमध्ये ऐक्याची, आपलेपणाची भावना म्हणजे बंधुता होय. आता प्रत्येक नागरिक माझा भाऊ आहे, बहीण आहे, ही भावना म्हणजेच बंधुता ही भावना व्यक्तीची प्रतिष्ठा जपते, राष्ट्राची एकता मजबूत करते आणि राष्ट्राची एकता मजबूत करते. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये. आता पुढचा पॉईंट घेऊया. भारताच्या संविधानाचे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांमधून संविधानाचे महत्त्व अधोरेखित होते. संविधानाचं महत्त्व आहे ते या वैशिष्ट्यातून अधोरेखित होतं. ती कोणती आहेत? सर्वात मोठे लिखित संविधान. आता भारताचं संविधान आहे ते सर्वात मोठं आहे. भारताचं संविधान अत्यंत व्यापक, सखोल व विस्तृत आहे. भारताचं संविधान अत्यंत व्यापक, सखोल, विस्तृत आहे. जगातील सर्व लिखित संविधानामध्ये भारताचे संविधान सर्वात मोठं आणि सर्वात मोठं असलेलं संविधान आपलं आहे. जगातील विविध संविधानांकडून निवडक बाबींचा समावेश. आता प्रत्येकाकडून आपण काही ना काही घेतलं आहे. संविधान सभेने जगातील विविध संविधानाचा अभ्यास करत त्या संविधानापासून भारत देशाकरिता योग्य असलेल्या बाबींचा समावेश संविधानामध्ये केला. म्हणजे प्रत्येक देशात जे संविधान आहेत त्यांच्या नियमानुसार आपल्या देशात काय काय आपल्याला लागेल, काय काय सूट होईल आपल्या देशासाठी, ते आपण घेतलेलं आहे. ताठरपणा व लवचिकपणा यांचा संगम. याच्यामध्ये संविधानातील तरतुदी म्हणजे सहज बदल करता येणे, लवचिक संविधान असे म्हणतात. याच्यामध्ये काही तरतुदी काळानुसार जर बदलत असतील तर त्या बदलल्या पाहिजेत. म्हणून आपलं संविधान लवचिक आहे. तर संविधान तरतुदीमध्ये बदल करणे खूप अवघड असते. त्याला ताठर संविधान असे म्हणतात आणि ज्या संविधानामध्ये तरतुदीमध्ये बदल करणे खूप अवघड आहे त्याला आपण ताठर संविधान म्हणतो. भारताचे संविधान दोन्ही पण आहे. ताठरपण आणि लवचिकपण यांचा संगम आहे. नागरिकांचे मूलभूत हक्क. आता भारतीय संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान केले आहेत. त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी संविधानाने न्यायमंडळावर सोपवली आहे. त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी न्यायमंडळावर आहे. नागरिकांची मूलभूत कर्तव्य. भारतीय संविधानाने मूलभूत हक्कांबरोबर काही मूलभूत कर्तव्ये दिली आहेत. प्रत्येक भारतीयाने मूलभूत कर्तव्यांचे पालन करणे अपेक्षित आहे आणि प्रत्येकाला मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत आणि त्यांचं पालन करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता पुढे राज्यसंस्थेसाठी मार्गदर्शक तत्वे. भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. मार्गदर्शक तत्वानुसार राज्यकारभार करणे अपेक्षित आहे. आता आपला जो राज्यकारभार आहे देशाचा, तो राज्याचा, देशाचा, तो काही मार्गदर्शक तत्व दिले आहेत. त्यानुसार तो चालवणे अपेक्षित आहे. संघराज्य पद्धती. भारत राज्यांचा संघ आहे. संविधानाने देशात केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे अधिकार विभागणी केली आहे. आता भारत हा अनेक राज्यांचा संघ आहे आणि संविधानाने देशात संघ म्हणजे केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे अधिकार यांची विभागणी केली आहे. केंद्र स्तरावर विषयावर संसद कायदा करू शकतात. तर जे देशाविषयी विषय आहेत त्याच्यावर संसद म्हणजे लोकसभा, राज्यसभा ते आपले कायदे करू शकते. तर राज्य स्तरावर राज्य विधिमंडळ कायदे करू शकते आणि राज्य स्तरावर राज्य विधिमंडळ कार्य करू शकते. संसदीय लोकशाही. संसदीय लोकशाहीत मतदारांचे त्यांचे प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून देशाचा प्रधानमंत्री निवडला जातो. प्रधानमंत्री मंत्रिमंडळ निवडतो. आता संसदीय लोकशाही याच्यामध्ये मतदार आपले प्रतिनिधी निवडतात म्हणजे आपण खासदार निवडून देतो आणि त्या निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून एकाच्या आपण प्रधानमंत्री, पंतप्रधान म्हणून निवड करतो आणि प्रधानमंत्री व त्यांचे प्रधानमंत्री त्यांचे मंत्रिमंडळ पंतप्रधान निवडून घेतो. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. ज्याच्यामध्ये जे नागरिक आहेत त्यांना 18 वर्ष पूर्ण झाले त्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यांना आपण प्रौढ मताधिकार म्हणतात. याला काय बोलतो आपण? प्रौढ मताधिकार. आता माहित आहे का तुम्हाला संविधान सभेतील महाराष्ट्रातील काही प्रमुख सदस्य सर्वात महत्वाचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, श्री केशवराव जेधे, डॉक्टर दुर्गाबाई देशमुख, श्री शंकरराव देव, श्री नरहर गाडगे, श्री बाळासाहेब खर्डेकर, श्री दादा धर्माधिकारी, श्री ब्रजलाल बियाणी, श्री माधव बापूजी आणे. आता या धड्याची स्वाध्यायाची प्रश्नोत्तरे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देईल. आता सध्या आपण
संविधानाची उद्दिष्टे पाहिली, सर्व आपण समजून शिकून घेतलेलं आहे. तर भारतीय संविधानाची प्रास्ताविका व वैशिष्ट्ये हा धडा आपला शिकून संपूर्ण झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.